आपण बघत आहात आवाज कसमादेचा। एक अत्यंत हृदयद्रावक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे। नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील बंधारे येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळेत उघड्या सेफ्टी टँकमध्ये पडून तिसरीत शिकणाऱ्या एका 8 वर्षीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झालाय। या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून शाळा प्रशासनाच्या निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले। मृत विद्यार्थ्याचे नाव ब्रायन राहुल गावित, वय वर्ष 8 असे। ब्रायन हा आश्रमशाळेत शिक्षण घेत असून वसतिगृहात तो राहत होता। तो अचानक बेपत्ता झाल्यावर शाळा प्रशासनाने नवापूर पोलीस ठाण्यात त्याच्या बेपत्तेपणाची तक्रार दाखल केली होती। त्यानंतर पोलीस, शिक्षक आणि पालकांकडून त्याचा शोध सुरू होता। दरम्यान शोध मोहीम सुरू असताना शाळेच्या वसतिगृहाच्या मागील बाजूस असलेल्या शौचालयाजवळील उघड्या सेफ्टी टँकमध्ये ब्रायनचा मृतदेह आढळून आला। ही बाब समोर येताच एकच खळबळ उडाली। घटनास्थळी मोठी गर्दी जमली होती। मृतदेह तातडीनं बाहेर काढून रुग्णवाहिकेद्वारे नवापूर उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला। यावेळी मृत बालकाच्या आई वडिलांनी आणि नातेवाईकांनी प्रचंड आक्रोश केला। आपल्या मुलाचा मृत्यू हा अपघात नसून घातपात असल्याचा गंभीर आरोप वडिलांनी केलाय। या घटनेनंतर संतप्त पालकांनी शाळा प्रशासनावर निष्काळजीपणाचा ठपका ठेवत कारवाईची मागणी केली आहे। मुलांच्या वसतिगृहाच्या परिसरात इतका धोकादायक आणि उघडा सेफ्टी टँक असताना त्याकडे दुर्लक्ष कसं झालं असा सवाल उपस्थित केला जातोय। दरम्यान पोलिसांनी या प्रकरणी अधिक तपास सुरू केला असून मृत्यूचं नेमकं कारण शोधण्याचं काम सुरू आहे। तसेच शाळा प्रशासनाची जबाबदारी आणि निष्काळजीपणा याबाबतही चौकशी केली जाणार असल्याची माहिती समोर येते। या दुर्दैवी घटनेमुळे राज्यातील शासकीय आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। आता आदिवासी विकास विभाग आणि संबंधित प्रशासन या प्रकरणात काय कारवाई करते याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। शासकीय माध्यमिक आश्रमशाळा बंधारे येथून ब्रायन राहुल गावित मुक्काम खडका हा तिसरीत शिकणारा विद्यार्थी काल दुपारी 12 वाजेपासून मिसिंग होता आणि त्याचे शोध सर्व कर्मचारी आणि त्यांचे आई वडिलांना त्यांनी सांगितलं की तुमचा मुलगा पडून गेला आहे। एक आश्रमशाळेची जी गटार आहे तिथे तो विद्यार्थी मृत अवस्थेत आढळून आला। या आश्रमशाळेमध्ये जे अधीक्षक आहे आणि जे शिपाई आहे आणि जो वॉचमन आहे ते सर्वस्व जबाबदारी त्यांची आहे। त्यांनी दुर्लक्ष केलं। ही दुसरी तिसरी घटना आहे या आश्रमशाळेमध्ये। सर्व जे इथं पालक आहे त्यांचं म्हणणं असं आहे की ही आश्रमशाळा जे कर्मचारी आहेत त्यांच्या तात्काळ बदली व्हायला पाहिजे आणि एक चांगल्या पद्धतीने आश्रमशाळा चालायला पाहिजे। वारंवार घटना घडते। फक्त आई वडिलांचं एवढंच म्हणणं आहे की ते सेंदाडे जो इथला अधीक्षक आहे त्याला तात्काळ निलंबित करा।